कोमटराव 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या मूर्खमंत्री या पदावर विराजमान होते. त्यांचे चिरंजीव पेंग्विन हे पर्यावरण मंत्री होते. मात्र 2.5 वर्षांच्या या कार्यकाळामध्ये यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये, खास करून मुंबईमध्ये कसे घोटाळे केलेले आहेत हे आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला स्पष्ट जाणवेल. मित्रांनो, तुम्हाला फक्त कदाचित इतकंच माहिती आहे की यांनी कोविड काळामध्ये भ्रष्टाचार केला, यांनी खिचडीचा घोटाळा केला, यांनी पत्राचाळीचा घोटाळा केला. मात्र या पलीकडे जाऊन सुद्धा कोमटराव, त्यांचे पुत्र आणि त्यांचा घरगडी यांनी बेफाम असे राडे केले, घोटाळे केलेले आहेत आणि त्या घोटाळ्यांची यादी आज आम्ही वाचून दाखवणार आहोत. तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओ मधून तुम्हाला यांचे प्रताप समजून येतील आणि हे कसे भंपक आहेत हे सुद्धा उघड होईल. हे किती घोटाळेबाज आहेत, यांनी कुठे कुठे किती किती कसे कसे पैसे खाल्लेले आहेत हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. मित्रांनो, आता कोमटराव आणि त्यांचा मुलगा यांनी निर्णय घेतलेला आहे की पेंग्विन आता विधानसभेची निवडणूक कुठल्याही मतदारसंघातून लढणार नाहीयेत, कारण यांना जाणीव झालेली आहे की मराठी मतदार, हिंदू मतदार यांच्यापासून दुरावलेला आहे. काँग्रेस सोबत यांचा राडा अजूनही चालू आहे, काँग्रेस सोबत यांचं भांडण अजूनही चालू आहे. कदाचित असंही होण्याची शक्यता आहे की काँग्रेस यांना भकास आघाडीमधून बाहेरचा रस्ता सुद्धा दाखवू शकते. शरद पवार यांची तर तीच खेळी आहे, कारण त्यांना आता उबाठा गटाची लायबिलिटी आपल्या खांद्यावर व्हायची नाहीये. त्यामुळे कोमटरावांच्या चिरंजीवांना याची पूर्णतः जाणीव झालेली असावी की आपल्याला आता हिरवं मतदान सुद्धा होणार नाही. त्यामुळे अपमान करून घेण्यापेक्षा निवडणूक न लढलेलीच बरी. खरं तर उबाठा गटाच्या कुठल्याही उमेदवाराने निवडणूक लढूच नये, कारण हे सत्तेत आले, निवडून आले की हे प्रचंड असा भ्रष्टाचार करतात, घोटाळे करतात. कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उघड जाणवेल. मित्रांनो, तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती. प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे खास हिंदू माता बंधू भगिनींसाठी सुरू केलेलं हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारं सुंदर असं चॅनल आहे, ज्यावरून हिंदू धर्म, शास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार यांवरचे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले, शास्त्रीय दृष्टिकोन असलेले सुंदर असे व्हिडिओ सादर केले जात आहेत. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू मित्र, माता, बंधू, भगिनी यांच्यामध्ये चॅनलला भरपूर शेअर सुद्धा करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आता वेळ न घालवता उबाठा गटाने, खास करून कोमटराव आणि त्यांच्या चिरंजीवांनी मुंबईमध्ये कसे घोटाळे केलेले आहेत हे जाणून घेऊया. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की यांनी खिचडीचा घोटाळा केला, कोविड सेंटरमध्ये मृतांच्या बॉडी बॅगचा घोटाळा केला, पत्राचाळीचा घोटाळा असो. मात्र या व्यतिरिक्त सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या लोकांनी जोरदार असे घोटाळे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहेत आणि हजारो करोड रुपये कमवलेले आहेत. मित्रांनो, हे हजारो करोड रुपये तुमच्या आमच्या सारख्यांच्या सर्वसामान्यांच्या टॅक्स मधले पैसे आहेत, हे अजिबात विसरू नका. उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात आला की उद्धव ठाकरे मूर्खमंत्रीपदी असताना 2.5 वर्ष घरामध्ये बसून होते, ते काहीच काम करत नव्हते. मात्र हा आरोप म्हणावा तितकासा योग्य नाहीये. उद्धव ठाकरे खूप काम करत होते, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून जाणवेल. फक्त ते काम काय करत होते तर घोटाळे करण्याचं काम करत होते, हजारो कोटी रुपये खाण्याचं काम करत होते. आता सगळ्यात पहिला यांचा दहिसर येथील एकसर गाव इथल्या जमीन अधिग्रहणामधला 206.16 कोटींचा घोटाळा आहे, ज्याला जमीन अधिग्रहण घोटाळा असं नाव देण्यात आलेलं आहे. उघडकीस आलेला आहे हा घोटाळा. याच्यानंतरचा यांचा पुढचा घोटाळा आहे IT घोटाळा. SAP सिस्टीमचे मेंटेनन्स आणि सपोर्ट साठीचे 159.95 कोटी एकाच वेंडरला परत दिले, तेही कोणतेही टेंडर न काढता. आणि त्या व्यतिरिक्त SAP S4HANA लायसन्स साठी 37.68 कोटी कोणताही त्यातून लाभ मिळणार नसताना मोजले. एकूण 197.63 कोटींचा हा IT SIP चा घोटाळा आहे. यानंतरचा यांचा पुढचा घोटाळा म्हणजे रोड ओव्हरब्रिजचा घोटाळा. मोझेस रोड आणि केशवराव खाडे मार्ग पुलांचे 27.14 कोटींचे काम टेंडर मधील अटी शर्ती धाब्यावर बसवून मर्जीतल्या कंत्राटदारांना दिले आणि त्यांच्याकडून टक्केवारी घेऊन त्यातही घोटाळा केला, तिथेही पैसे खाल्ले. पुढचा घोटाळा यांच्या चिरंजीवांचा म्हणजेच पेंग्विनचा, जो पर्यावरण घोटाळा आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड वरील 2 फ्लायओव्हर आणि 1 रोटरीच्या बांधकामाला पर्यावरण आणि वन खात्यानं पाचर मारून 4,500 कोटींचं काम 6,332
36 कोटींवर नेऊन ठेवलं आणि 1822 कोटींची कंत्राटदाराची दिवाळी साजरी झाली. आता यापैकी कोमटराव आणि पेंग्विनने किती पैसे खाल्ले असतील याचा तुम्हीच विचार करा मित्रांनो. पुढचा घोटाळा तर हाईट आहे, त्यात तर यांनी घोटाळा तर केलेलाच आहे, शिवाय लबाडी सुद्धा केलेली आहे. कशी तर रस्ते आणि वाहतूक विभागाने 54.53 कोटींची बांधकाम कामं ही पुन्हा बिना टेंडर करताच बरं का, ही कुठलीही निविदा न काढता कंत्राटदारांना दिली, जी त्यांनी कॉन्क्रीट मध्ये मायक्रो सिलिका आणि आईस फ्लेक्स न टाकताच निकृष्ट दर्जाची केलेली आहेत, ज्यामध्ये 5.27 कोटी कंत्राटदाराने वेगळे कमवलेले आहेत. आता कंत्राटदाराने जर 5.25 कोटी वेगळे कमवलेले असतील तर विचार करा मातोश्रीवर यापैकी किती खोके गेले असतील. उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव गेल्या 2.5 वर्षांपासून खोके 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 ओरडतायत ना, आज यांच्या खोक्यांचा हिशोब घ्या मित्रांनो. आता पुढचा घोटाळा अंधेरीतला. अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा गावातील मोगरा नाल्यावर स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची कामं दिली गेली, खर्च केला गेला आणि मग म्हणे लक्षात आलं की ज्या जागेवर हे स्टेशन उभं करायचं आहे त्या जागेचे टायटलच क्लिअर नाहीये. बीएमसीचा 1 पैशाचा फायदा न होता 19.42 कोटी हळुवारपणे त्यामध्ये सामावून गेले. आता या 19.5 कोटींपैकी किती खोके मातोश्रीवर पोहोचले याचा हिशोब कोमटरावांनी द्यावा. यांच्याच टेंडर मधील अटी शर्ती क्रमांक 3.7 यामध्ये लिहिलेलं होतं की ज्या कंत्राटदाराला एखाद्या प्रोजेक्ट मधून गेल्या 3 वर्षात काढून ब्लॅकलिस्ट केले असेल तो कंत्राटदार टेंडर भरू शकणार नाही. मात्र मालाड येथील इन्फ्लुएंट पंपिंग स्टेशनचे 464.72 कोटींचे काम अशाच ब्लॅकलिस्ट केलेल्या एका कंत्राटदाराला दिले. आता ही सगळी जी कामं होती ही डेव्हलपमेंट प्लॅन डिपार्टमेंट, IT विभाग, पूल बांधणी, रस्ते आणि वाहतूक, आरोग्य विभाग, स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंट, सीवेज डिस्पोजल विभाग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, जमीन अधिग्रहण या सगळ्या विभागांच्या 12,023.88 कोटी रुपयांच्या 76 कामांच्या सरकारी ऑडिट मधून आलेली आकडेवारी आहे. यामध्ये कोविड काळातील बीएमसीच्या 13 जम्बो कोविड सेंटर, 24 वॉर्ड ऑफिस, 5 मोठी हॉस्पिटल्स, 6 स्पेशलाइज्ड हॉस्पिटल्स, 17 इतर हॉस्पिटल्स, डेंटल हॉस्पिटल्स इत्यादींच्या 3,538.73 कोटींच्या कामांचे सरकारी ऑडिट करण्यासाठी खर्चाचा तपशील बीएमसीने देण्यास नकार दिलाय. उलट बीएमसीने ऑडिटरलाच लीगल नोटीस बजावली आहे की एपिडेमिक ऍक्ट 1897 आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 कोविड काळात लागू असल्याने त्या काळातील खर्चांचे ऑडिट करता येऊ नये. आता या सगळ्यांची महत्वाची माहिती 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या काळातली ही प्रकरणं आहेत सगळी. म्हणजे 28 नोव्हेंबर 2019 हा तोच दिवस होता ज्या दिवशी कोमटराव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. आता यांच्या 2.5 वर्षांच्याच कार्यकाळामध्ये यांनी इतके घोटाळे केलेले आहेत बीएमसी मध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा. तेव्हा यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा मित्रांनो. हे खोके खोके गद्दार गद्दार करत दुसऱ्याच्या नावानं खडे फोडतात, दुसऱ्याच्या नावानं शिव्या देतात. एकनाथ शिंदे यांच्यावर तर जाहीर आरोप करतात की तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना आमदारांना 50-50 खोके दिले आणि खोके देऊन तुम्ही त्यांना विकत घेतलं. दुसरीकडे आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा पेंग्विन महाराष्ट्र राज्यातील महिलांना सुद्धा सोडत नाहीयेत, त्यांना सुद्धा तुम्ही लाचखोर आहात असा बेशरमपणे अपमान करत आहेत. तेव्हा हे स्वतः कसे खोकेबाज आहेत, हे स्वतः कसे घोटाळेबाज आहेत आणि हे कसे खादाड खाऊ आहेत हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि यांना उघडं पाडणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा मित्रांनो. या व्हिडिओ मधून घोटाळ्यांची जी माहिती देण्यात आलेली आहे ती सरकारी आकडेवारीनुसार देण्यात आलेली आहे. यामध्ये आमच्या मनाचा एकही शब्द नाहीये. तेव्हा खरे खोकेबाज असलेल्या या घोटाळेबाज पितापुत्रांचं पितळ उघडं पडलंच पाहिजे. सर्वसामान्य जनतेला कळलंच पाहिजे की त्यांच्या टॅक्सचा पैसा हे बाप बेटे कसे लुटतायत आणि कसे खातायत. या सगळ्यामध्ये यांना भकास आघाडीची जोरदार साथ होती. शरद पवार यामध्ये सामील नसतील असं कसं म्हणू शकतो आपण. अहो यांचा गृहमंत्री होता तेव्हा 100 कोटींची वसुली होत होती ना. म्हणजे हे सगळे घोटाळ्याचे पैसे सिल्वर ओक आणि मातोश्री या दोन्ही ठिकाणी व्यवस्थित वाटले जात होते ना. हा आरोप कोणी नाकारू शकतं का? अजिबातच नाही. तेव्हा मित्रांनो खरे खोकेबाज असणाऱ्या ठाकरे पितापुत्राला अजिबातच थारा देऊ नका. यांच्या कुठल्याही उमेदवाराला निवडून आणू नका मित्रांनो. कारण
निवडून आल्यानंतर हे इतका मोकार भ्रष्टाचार करतील की महाराष्ट्राला नागडं उडं करून टाकतील, भिकेला लावतील. तेव्हा कळकळीची विनंती आहे, या भकास आघाडीच्या भंपक घोटाळेबाज खोकेबाज नेत्यांना अजिबात मतदान करू नका. यांनी आता महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यासाठी मुस्लिमांचं लांगुल चालन सुरू केलेलं आहे. मात्र हिंदूंनी आपली एकजूट दाखवून दिली पाहिजे. मतदान करत असताना हिंदूंनी हिंदू म्हणूनच मतदान केलं पाहिजे आणि हिंदुत्ववाद्यांनाच मतदान केलं पाहिजे. या विचाराचे आम्ही आहोत. यासाठीच आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करत आहोत. मित्रांनो, हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र, संस्कृती, संस्कार आणि नीती यांवरचे सुंदर असे व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत. या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. महाप्रपंच प्रमाणेच हिंदू प्रपंच या खास हिंदूंसाठी सुरू केलेल्या युट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू मित्र भगिनी मातांमध्ये शेअर सुद्धा करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, हिरव्या झालेल्या ठाकरे पिता पुत्राच्या घोटाळ्यांची यादी आज आम्ही तुम्हाला वाचून दाखवलेली आहे. खरे खोकेबाज हेच आहेत हे यातून उघड स्पष्ट होत आहे. यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय